इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथकरांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले। गायक सोनू निगमच्या गाण्यांवर अंबरनाथकर अक्षरशः बेभान होऊन नाचले आणि या फेस्टिवलची दिमागदार सांगता झाली। रविवारी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी गायक सोनू निगम यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट पार पडली। यावेळी सोनू निगमने साथियापासून ते नुकत्याच रिलीज झालेल्या ॲनिमल चित्रपटातील पापा मेरी जान गाणं सादर करत अंबरनाथकरांची मने जिंकली। सोनू निगमच्या बिजुरिया, तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे या गाण्यांवर तर अंबरनाथकर बेभान होऊन नाचले। कॉन्सर्टच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या गाण्यापर्यंत सोनू निगमने अंबरनाथकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले। अंबरनाथकरांनीही त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली। शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा हा शेवटचा दिवस सोनू निगम यांच्यामुळे विशेष स्मरणीय ठरला। शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, सोनू निगमची कॉन्सर्ट रविवारी या जुळून आलेल्या योगामुळे अंबरनाथकरांनी सायंकाळी 7:30 वाजताच्या कार्यक्रमासाठी दुपारी 2 वाजल्यापासून फेस्टिवल ग्राउंडच्या गेटबाहेर गर्दी केली होती। सायंकाळी 4 वाजता फेस्टिवलचे मैदान इतके तुडुंब भरले होते की उभे राहायला जागा शिल्लक नव्हती। जेवढे प्रेक्षक मैदानात होते त्याच्या दुप्पट प्रेक्षक मैदानाबाहेर उभे होते। मात्र मैदानाची क्षमता संपल्याने बाहेर लावलेल्या LED स्क्रीनवरच प्रेक्षकांनी या कॉन्सर्टचा आनंद घेतला। अंबरनाथमध्ये शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनू निगम यांच्या कार्यक्रमाचा काही वेळ बसून आनंद घेतला। नंतर सोनू निगमच्या सत्कारासाठी स्टेजवर जाताच शिंदे पिता पुत्रांनी त्यांना आपापली फरमाईश सांगितली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाभारत टायटल ट्रॅक तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रामायण गाण्याची फरमाईश सोनू निगम यांना केली असता सोनू निगम यांनीही आनंदाने ती मान्य करत दोन्ही गाणी म्हटली। त्याला शिंदे पितापुत्रासह प्रेक्षकांनीही जोरदार दाद दिली। तर एकनाथ शिंदे कार्यक्रमातून रवाना होताच सोनू निगम यांनी ॲनिमल चित्रपटातील पापा मेरी जान गाणे म्हटले। त्यावर श्रीकांत शिंदे यांनी हे गाणे वडील एकनाथ शिंदे यांना डेडिकेट करत असल्याचे सांगितले। या निमित्ताने पितापुत्राची केमिस्ट्रीही अंबरनाथकरांना पाहायला मिळाली।